बरं मला सांगा तुमची लग्नाची तयारी कुठपर्यंत आली? नाही म्हणजे तुम्हाला जर का काही मदत हवी असेल तर मी माझ्या मॅनेजरला पाठवू शकते. नाही जवळजवळ सगळी तयारी झाली आहे. नाही तेच आमंत्रण करायला फोन केला होता तुम्हाला. उद्या मुहूर्त मेढ करतोय. म्हणजे तुमच्याकडची पद्धत माहिती नाही आम्हाला, पण आमच्याकडे रीत आहे तशी. ओके. सगळं कार्य निर्विघ्नपणे पार पडावं ना म्हणून नवग्रह शांती करतोय. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी या हा इथे. हो नक्की येऊ, काहीच हरकत नाहीये. आणि दुसऱ्याच दिवशी मेहंदीचा कार्यक्रम करतोय. म्हणजे युवराज आणि निशीची मेहंदी एकत्र केली असती तर छान वाटलं असतं. हा चालेल, काहीच हरकत नाहीये. मग आपण एक काम करूया का, मेहंदी जर तुमच्याकडे करतोय तर हळद आपण आमच्या घरी करू शकतो. हो अगदी चालेल, म्हणजे काहीच हरकत नाही. सगळे एकत्र असणं महत्वाचं आहे ना. एकत्र असलो तर आनंद द्विगुणित होईल. अगदी बरोबर बोललात तुम्ही. मिसेस बेलसरे, एक मिनिट, मी तुम्हाला कॉल बॅक करू प्लीज. हा नाही हरकत नाही. आरामात आरामात. ओके. काचेचा आवाज आला ना. चला बरं झालं. हो ना. युवराज, युवराज काय झालं? काय नाही. अरे आप काचा. युवराज, युवराज व्हॉट इज दिस? किती लागलाय तुला? काय नाही झालंय ताई. काही नाही झालंय काय? ये इकडे. गॉड, फर्स्ट एड किट कुठे? कुठे फर्स्ट एड किट? सापडला. किती लागलंय तुला युवराज? कसं लागलं आणि हा काय झालं? बघू. काही नाही झालंय ताई. काय काही नाही झालंय? युवराज किती मोठा कट आहे. खूप खूप दुखत असेल तर मी काम करते, मी कामत काकांना फोन करते. एक मिनिट. ताई आय एम सॉरी. सॉरी कशाला आता? माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे ताई. चूक? कुठली चूक? ताई अगं ते बॉम्बचं प्रकरण. तुझा जीव गेला असता त्यात ताई. आणि ताई अगं ते इमॅजिन जरी केलं ना तरी अंगावर काटा येतो. केवढं करतेस तू आपल्या घरासाठी, घरातल्या माणसांसाठी. मामा माझी जेवढी काळजी घेत नाही ना त्यापेक्षा जास्त काळजी तू घेतेस ताई. आपल्या घरावर कुठलंही संकट आलं तरी त्याच्यावर तोडगा असतो तुझ्याकडे. पण आज तुझ्यावर एवढं मोठं संकट आलं होतं आणि आम्ही कोणीही नव्हतो मदतीला. बरं बाकीच्यांचं सोड ग. मी तर भाऊ आहे ना तुझा. मी असायला हवं होतं ना तुझ्यासोबत. नव्हतं. आय एम सॉरी. युवराज, स्वतःला का दोष देतोयस? हे बघ, जे काही झालं त्याच्यात तुझी काहीच चूक नव्हती. इनफॅक्ट कोणाचीच चूक नव्हती. प्रत्येक वेळेला गिल्ट घेऊन नकोस. डोंट ब्लेम युअरसेल्फ प्लीज. काय करू दुसरं ताई? तू माझ्यासाठी, माझ्या आनंदासाठी प्रत्येक वेळी एवढं सगळं करतेस. मी काय करतो भाऊ म्हणून? मी काय करतो? मी काहीच नाही करत ताई. तू सुद्धा खूप केलंयस माझ्यासाठी. काय केलं मी? काही नाही केलं. विचार करतोयस ना माझा. माझी काळजी आहे तुला. हे कमी नाहीये अरे माझ्यासाठी. इरा माझ्या पोटची मुलगी असली तरीही माझ्यासाठी माझं पहिलं बाळ तू आहेस युवराज. जेव्हा तुला मी पहिल्यांदा हातात घेतलं होतं ना तेव्हा तुझ्या डोळ्यात जी चमक बघितली होती, तुझ्या चेहऱ्यावर जी स्माइल बघितली होती, ती स्माइल मला कायम तुझ्या चेहऱ्यावर बघायची युवराज. दॅट इज ऑल आय वॉन्ट इन लाईफ. आता काही दिवसांनी तुझं लग्न होणार आहे. आय जस्ट वॉन्ट यू टू बी हॅपी. आय वॉन्ट यू टू हॅव अ हॅपी मॅरिड लाईफ. मला फक्त तुला खुश बघायचंय, बाकी काही नाही. सी, आत्ताही तू माझाच विचार करतेस ताई. ताई मी तुला प्रॉमिस करतो, एक दिवस तुला असं सरप्राईज देईन ना तू कधी इमॅजिन पण केलं नसशील.
आय प्रॉमिस. अच्छा अच्छा ठेवते हा फोन. काय घराबाहेर सांगून जायची काय पद्धत वगैरे तोंडाचं पण निघून जातेस. काय निघालीस कुठे? नोट्स. अगं मैत्रिणीला नोट्स द्यायला चालले. कोण मैत्रीण? केदू. केदू? किती क्यूट नाव आहे ना आई. शी, हे असल्या नावाची मैत्रीण आहे तुझी? केदू अगं कादंबरी तुला आठवते का? माझ्या कॉलेजमध्ये आहे. मी तुला सांगितलं होतं नाही आठवतं ना तुला? कादंबरी. मला असलं केदू कादंबरी वगैरे काही आठवत नाहीये. तू काय घरी निघालीस आता तिच्या? आणि हा गच्चे, मी नाक्यावर द्यायला चालले तिला. नाक्यावर कसली भेटाय? घरी बोलाव तिला. नको घरी नको. अगं आई उगाच तिचा वेळ वाया जाईल ना. आई ऐक ना, आमची एक्झाम आहे ग उद्या. आता आम्हाला अभ्यास करायचा आहे ना. काही होत नाही. तिला म्हणाव घरी येऊन जा, 5 मिनिटं आईला भेटून जा. आईने सांगितले म्हणा, लाव फोन. ठीक आहे आई, मी तिला लावते फोन. पण तुला चहा पाणी करावं लागेल. ठीक आहे, सरबत करून देईन पटकन. फक्त सरबत? अगं तिला काही खायला देणार नाही तू? मग बघ ना, तुला उगाच त्रास होईल. तुला बनवावं लागेल, मग तिला पाहुणचार करावं लागेल, मग सगळं. नाही ठीक आहे, तू निशीच्या लग्नात बोलाव तिला. हाय, ती असणारच आहे निशीच्या लग्नात. म्हणजे म्हणजे मी तिला आधीच आमंत्रण दिलंय. ती येणार आहे निशीच्या लग्नाला. तुझं काय चाललंय ना, मला काही कळतच नाहीये. तुझा माझ्यावर विश्वास नाहीये ना? ठीक आहे, जा तूच नोट्स देऊन ये तिला. अगं जा, ती तुला ओळखते. जा. नाही, जा देऊन ये जा. अगं जा ना आता. हे घे, नेऊन दे आणि पटकन ये. मला कामं पडलीत, मी हेच करत बसू का? नोट्स देणं वगैरे घे, जा. केदू, काय झालं तुला? अरे तुझ्या हाताला हे बघ ना, हात भाजलाय तुझा. थांब. नाही असं गरम पातेलं कोणी हातात उचलतं का रे? अगं काव्या, ठीक आहे. अरे असं कसं ठीक आहे? दे तुझा हात दे. अरे ते पातेलं किती तापलेलं होतं. थांब, मी जरा फुंकर मारते, तुला बरं वाटेल. काव्या, माझ्या हातात फडकं होतं ना. फडक्याने हात कसा भाजेल माझा? आणि हा काय बालिशपणा आहे? केदू केदार नाव आहे ना माझं. आपण फिल्मी जगात नाही जगत आहोत. सॉरी काव्या, मी तुला जास्त बोललो. तुला वाईट वाटलं का? खरं सांगू केदू, मला अजिबात वाईट नाही वाटलं. मला उलट छान वाटलं की तू हक्काने माझ्यावर ओरडलास. तुला खरंच वाईट नाही वाटलं? मला खरंच वाईट नाही वाटलं. हक्काने बोलण्यात किती आपलेपणा असतो ना. आणि आपण त्यांच्यावरच ओरडतो ज्यांच्यावर आपण प्रेम करतो, जी माणसं आपल्या जवळची असतात. असं काही नसतं काव्या. असंच असतं केदू. अरे पुन्हा केदू? तू माझ्यावर कितीही चिडलास ना, तरी मी तुला केदूच म्हणत राहणार आहे. किती क्यूट आहे ना केदू. तू एक नोटीस केलाय? आपल्या दोघांच्या नावामध्ये के आहे. किती क्यूट ना. अरे यार, कोणत्या ट्रॅप मध्ये अडकलोय? असं वाटतं कुठेतरी लांब निघून जावं. इथून लांब गेलो तर बॉस पासून लांब. ते कसं सहन करू? केदू